जर तुमच्या घरी असा आरसा असेल जो रोज आपला आकार बदलतोय, तुम्ही जाऊन त्याच्यासमोर उभे राहा. तुम्हाला काही कल्पनाच नसेल की तुम्ही कसे दिसता, हो की नाही? आणि दुसरी समस्या अशी की जर तुमच्याकडे असा आरसा आहे जो लक्षात ठेवतो, तर तुम्ही अडचणीत याल, हो की नाही? Let's say your mirror at home समजा तुमच्या घरचा आरसा जे काही पाहतो त्यातलं 10% लक्षात ठेवतो. मग आता तो आरसा निरुपयोगी आहे, नाही का? एक गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे सपाट असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात काहीही शिल्लक राहू नये. तरच तो तुम्हाला गोष्टी आहेत तशा दाखवेल, हो की नाही? तर आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे. थोडंसं काम या मनाला सपाट करण्यासाठी आणि भूतकाळातलं काहीही शिल्लक राहू नये. जेव्हा ते एखाद्या गोष्टीकडे पाहतं तेव्हा ते फक्त त्या गोष्टीकडेच पाहतं. आत्ता सध्या ज्या क्षणी तुम्ही एखाद्या गोष्टीकडे किंवा व्यक्तीकडे पाहता तेव्हा लगेच भूतकाळातील हजारो गोष्टी मनात धावू लागतात. जर तुम्ही पाहायला शिकलात सहजपणे, without even recognizing, अशी ओळख न करता की हा पुरुष आहे की स्त्री किंवा झाड आहे किंवा प्राणी आहे किंवा फक्त माती किंवा दगड आहे, हे न ओळखता जर तुम्ही फक्त पाहायला शिकलात, तर तुम्हाला सर्व काही जसं आहे तसंच दिसेल. तर ही एक गोष्ट तुम्हाला जीवनात आणावी लागेल. कोणत्याही गोष्टीकडे आदरानं पाहू नका. कोणत्याही गोष्टीला तुच्छ लेखू नका. प्रत्येक गोष्ट आहे तशी पाहायला शिकणं. जर ते शक्य नसेल, तर प्रत्येक गोष्टीकडे आदरानं पहा. समजलं? जरी एखादी मुंगी पाहिली, तिच्याकडे आदरानं पहा. ते काम करेल. किंवा जर तुमच्यात क्षमता असेल, तर प्रत्येक गोष्टीला तुच्छ माना. ते देखील काम करेल. समस्या ही आहे की भेदभाव. हे उच्च आहे, हे नीच आहे, हे चांगलं आहे, ते वाईट आहे. या अवस्थेत तुम्हाला अस्तित्वाचं वास्तव कधीच कळणार नाही. एकतर प्रत्येक गोष्ट आहे तशी पहा, किंवा प्रत्येक गोष्टीकडे आदराने पहा, किंवा प्रत्येक गोष्टीला तुच्छ माना. ते खूप कठीण असणार आहे. पण तुम्ही एका गोष्टीकडे आदराने पाहता, दुसरीला तुच्छ मानता. तुम्ही स्वतःच्या आत अस्तित्वाचं विभाजन केलंय. या विभाजनाच्या अवस्थेत, या अर्धवट अवस्थेत, तुमचं मन देखील अर्धवट राहील.